नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण व्यवस्थितरित्या प्रॉब्लेम सेट 5th बघणार आहोत. आज आपण 5th स्टँडर्डची मॅथची सिरीज कंप्लीट करतो आहेत. त्याचसोबत अगोदरचे सर्व तुम्ही जर प्रॉब्लेम सेट बघितले नसतील तर लवकरात लवकर बघून घ्यायचे आहेत. आज आपण प्रॉब्लेम सेट 5thमध्ये प्लेस व्हॅल्यू और फेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत व अजून स्थानिक किंमत व दर्शनी किंमत असे दोन किमती आपण आज शिकणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. चालेल, तर बघा आता आपल्याला सांगितलेलं काय की 7895,210 असा नंबर आहे, म्हणजे 78,95,210. मागे पण मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलं होतं की प्लेस व्हॅल्यू काय असते म्हणजे स्थानिक किंमत काय असते. आता 7ची आपल्याला काय करायची, प्लेस व्हॅल्यू अंडरलाईन डिजिटची प्लेस व्हॅल्यू फाइंड करायची. प्लेस व्हॅल्यूलाच म्हणतात स्थानिक किंमत. आता एक लक्षात घ्यायचं, 7ची स्थानिक किंमत मी एका मिनिटातही तुम्हाला शिकू शकतो. बघा काय 0 किती नंबर्स, 1 2 3 4 5 6. मग बघा 1 2 3 4 5 6 झाली 70 लाख काय झाली याची स्थानिक किंमत. इतक्या सोप्या पद्धतीने. पण त्याचबरोबर तुम्हाला लक्षात यायला पण हवं की 0 हा कोणत्या प्लेसवर आहे, युनिट. आ आहे टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक आणि 10 लॅक. बरोबर. आता 8ची जर विचारली तर 8ची काय येणार आहे, 8 लॅक. 9ची विचारली तर 90,000, कारण की 10,000 आहे ना, म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय 10,000 म्हणजे किती येणार आहे, 90,000. कळालं. आता 4ची जर आपल्याला सांगितलं तर 4च्या पुढे किती, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे 4ची काय येणार आहेत, 4 लॅक. तशीच इथे 5ची विचारली, 5च्या पुढे किती 0 आहेत, 3 म्हणजे 5,000. इथे 0ची विचारली, युनिट प्लेसची नंबर, युनिट प्लेसचं जी व्हॅल्यू असते तीच व्हॅल्यू युनिट प्लेसची असते. हे म्हणजे यालाच मराठीमधून काय म्हणतात, युनिटला काय म्हणतात, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लाख. हे मराठीतून झालं. आता 9ची जर विचारली तर आपल्याला काय येणार आहे, 9 1 2 3 4 म्हणजे इथे काय येणार आहेत, 90,000. कळालं. काय येणार आहेत, सॉरी 9,000. याची काय येणार आहेत, 9,000. कळालं. इतक्या सोप्या पद्धतीचं आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतर जेव्हा फेस व्हॅल्यू विचारली तेव्हा मी फेस व्हॅल्यू सांगतो. आता एक्सपांडेड फॉर्म करायचा. एक्सपांडेड फॉर्म कसं लिहितात, 56,43,215. एक्सपांडेड फॉर्म लक्षात घ्यायचं. सर्वात अगोदर लिहायचं फाय, किती 0 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 हे झाले 50 लाख. प्लस आता 6ची 1 2 3 4 60 लाख झाले, हे 50 लाख झाले. मग काय हे 6 लाख प्लस 1 2 3 4 हे काय 40,000. मग पुढचे 3,000 प्लस 200 प्लस 10 प्लस 5. कळालं. एक एक नंबर घ्यायचा उजव्या बाजूकडनं डाव्या बाजूकडनं. 5 घेतला, मग त्याच्यानंतर 6, मग 4 आणि त्याच्या पुढचे 0 त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहेत ती आपल्याला ॲड करायची झालीची. त्यालाच म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. कळालं. त्यालाच काय म्हणतात आपण, एक्सपांडेड फॉर्म. कळालं का तुम्हाला व्यवस्थित. त्यालाच काय म्हटलं आता, एक्सपांडेड फॉर्म. खूप सोपे गणित आहे ते, फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असणार आहे. आता पुढचा बघा 70,815. मग 70ला काय लिहितात, 1 2 3 4 मग 70,000 प्लस. आता ही 0चं नाही लिहिलं तरी चालतं, पण आपलं गणित कधी कधी चुकू शकतं, त्याच्यासाठी 0 लिहायचे. मग 0 1 2 3 प्लस 800 प्लस 10 प्लस 5. म्हणजे जर यांना ॲड केलं आपण की 70,000 बरोबर प्लस काय 0 1 2 3 4 प्लस 800 प्लस 10 आणि प्लस 5. बघा इथे 5
इथे 1807 बरोबर हाच नंबर येतो. कळालं? व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष ठेवायचं फक्त की काय सांगितलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, एक्सपांडेड फॉर्म कळालेत तुम्हाला. हे सर्व त्याच पद्धतीने सोडवले आहेत एक्सपांडेड फॉर्म. आता नेक्स्ट मध्ये काय आहेत बघा. राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट ऑफ द फॉलोइंग नंबर. आता प्लेस नेम 35,705. आता पहिले काय करूयात आपण, प्लेस व्हॅल्यू लिहायची ना. मग 3 ची काय आहेत 30,000. प्लेस व्हॅल्यू ही काय प्लेस व्हॅल्यू. आणि प्लेस नेम काय आहेत, प्लेस नेम काय आहेत 10,000 काय आहेत 10,000. 10,000 प्लेसवर आहे नाही. आता 5 ची काय 5,000 म्हणजे हे कशावर आहे 1000 प्लेसवर आहे. 1000 हे 10,000 वर आहेत, हे 1000 वर आहेत. 7 कशावर आहे 700. 700 मग हे कशावर आहे 100 प्लेसवर. आणि 0 कशावर आहेत तर 0 आहे टेन्स प्लेसवर. आणि 5 आहे युनिट प्लेसवर. बघा इतक्या सोप्या पद्धतीचे गणित आहेत. आता 7 ची काय आहेत 7 लाख. काय आहेत 7 लाख. मग 7 कशावर आहे लॅक प्लेसवर. 8 कशावर आहेत 10,000 प्लेसवर. 2 कशावर आहेत 1000 वर. 8 कशावर आहेत 100 वर. 9 आहेत 90 टेन्स 100 युनिट प्लेसवर. आणि 9 कशावर आहे टेन्स प्लेसवर. कळालं? हे अशा पद्धतीचे हे गणितात आहे. कळालं का तुम्हाला व्यवस्थित? आता हे एक्सपांडेड फॉर्म दिलेले आहेत, याला काय करायचं व्यवस्थित लिहून घ्यायचं. 60,000 प्लस किती आहेत हे 4,000. एका खाली एक येणं आवश्यक आहे बरं, मग गणित चुकत नाही. मग 70 आणि मग 9. बघा जिथं जिथं काही नाही आहे तिथे तिथे 0 घेऊन घ्यायचं आपण. 0 0 0 नाही लिहिला तरी चालतो, पण आपल्या गणितासाठी हे सोपं पडतं. 0 0 0 9 7 6 4 6 म्हणजे 64,679. राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन. राईट द नंबर. नंबर काय आला हा. कळालं? याच्यामधून पण बघा 9,20,000. हे याच्या एका खाली एक का बरं म्हणतोय, कारण की हे व्यवस्थित आपल्याला कळत चालतं. 5 आता बघा इथे काही नाही आहे, मग इथे डायरेक्ट 100 नंतर युनिट आहे, मग इथे 0 8 7 2 9 म्हणजे 9,27,805. कळालं? अशाच प्रकारचे सगळे गणित आहेत. 2-2 3-3 गणितं तुमच्यासाठी ठेवलेले आहेत उर्वरित. तुम्ही सॉल्व करा. आणि काही जर नाही समजलं तर मला ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगेल. आता ही एक्सरसाइज आपली इथेच संपलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.